बराच वेळ या अज्ञान अंधकारात स्थिर झाल्यावर, धैर्याने तेथेच पाय टिकून धरल्यावर या अज्ञानाचा साक्षी मी आहे अशी हळूच आकाशवाणी या ठिकाणी कानी पडली. त्याबरोबर अरे, हा मी चोर जवळपास या पलीकडे कुठेतरी आहे व तेथून अज्ञानाचे साक्षीत्व करतो असे वाटून थोडा धीर आला व त्या चोरास पकडण्याची आशा पुन्हा जोरावली व जरा नेटाने पाहू लागलो. येथे पाहण्याचे सोडून देणे हेच नेटाने पाहणे आहे. ते पाहणे कशा रीतीचे असणे ते पुढील अभ्यास प्रकरणात येईलच. तो या कारणदेहाच्या खड्ड्या पलीकडे महाकारणदेहात राहून तेथून तो कारणदेहाचे साक्षीत्व करतो असे चटकन उमगले व मला सापडलो म्हणून जो काही आनंद झाला तो काय वर्णावा. त्या आनंदाच्या भरात प्रज्ञानम ब्रह्म अहम ब्रह्मास्मी अशी आरोळी ठोकली. मी म्हणणार सर्वसाक्षी ब्रह्म मी आहे, ज्ञानस्वरूप तो मी आहे अशी माझी खात्री झाली व आनंदाच्या उकळ्या येऊ लागल्या. पण आनंदाचा भर ओसरल्यावर काय चमत्कार झाला तो पहा. मी ज्ञानस्वरूपही नाही असे विचारांती वाटू लागले. अज्ञान जसे मला झाले तसे ज्ञानही मला झाले. मी काही अज्ञानाला किंवा ज्ञानाला झालो नाही. ज्ञान अज्ञान हे झाल्याने येऊ लागले व त्यांचे जनकत्वही माझ्याचकडे येऊ लागले. सबब ज्ञान हे माझे पोर असून मी त्याचा बाप त्याहूनही निराळा आहे. ही विचार परंपरा ज्यावेळी माझे ठिकाणी सुरू झाली त्यावेळी मला सापडलो म्हणून झालेला आनंदही हळूहळू जिरू लागला व या महाकारणातील अहम ब्रह्मास्मीस ओहटी लागून अहम ब्रह्मास्मीचा पूर्ण नायनाट झाल्यावर मात्र मी अगदी उघडा पडलो. तो मी कसा कोण याचे मला कोणत्याही शब्दाने वर्णन करता येत नाही. तुम्हाला येथल्या मीचे वर्णन शब्दानेच पाहिजे असेल तर तुम्हीच शब्दकोशात असलेला कोणताही शब्द उच्चारा. शब्दांची जुळणी करून कोणतेही वाक्य तयार करा. तुमच्या उच्चारलेल्या शब्दांपुढे अगर तयार केलेल्या वाक्यापुढे ते नसून त्याचे प्रकाशन करणारा हे शब्द घालून मग तुमचे शब्द व वाक्य पुन्हा उच्चारा. म्हणजे त्यातून जो अर्थ निघेल ते मीचे वर्णन समजा. समजत नसल्यास सर्व शब्द सोडून महामौन धारण करून मी कोण ते पहा. प्रकरण 3. 4 देहांचे विस्ताराने निरूपण. 1. मीच्या शोधनात स्थूल सूक्ष्म कारण व महाकारण असे 4 देह उलथे पालथे करावे लागले तरी त्याचा पत्ता येथे लागला नाही. या 14 पलीकडे जेथे मी तूचे नावही ऐकू येत नाही तेथपर्यंत निशब्दाने गेलो खरे, पण तोंड मिटून महामौन धरून आताच भागणार नाही. मागील निरूपणात स्थूल सूक्ष्म कारण महाकारण शरीराचा स्थूलपणेच उल्लेख झाला असल्यामुळे या 4 देहांचे सर्वांग स्वरूप निरखून ठेवण्याची अधिक जरुरी आहे व हे देह उत्तम रीतीने समजून उमगल्याशिवाय नीट पचनी पडल्याशिवाय साधकास महामौन साधणार नाही. म्हणून या 4 देहांचे सविस्तर स्वरूप काय हे सूक्ष्म दृष्टीने पाहू. 2. येथे लक्षात ठेवले पाहिजे
की 4 देह म्हणजे निःशब्दाकडे 5व्या मजल्यावर जाण्याच्या 4 पायऱ्याच आहेत. पायरी पायरीने एक एक पायरी चढत गेल्यास बिनधोक शेवटपर्यंत मजल गाठता येते. मधलीच एखादी पायरी सोडून त्याचेवरील पायरीवर पाय ठेवू गेल्यास मागे झोक जाऊन कोसळण्याचा संभव फार सबब. एक देह कळला व तो अभ्यासाने पूर्णपणे वळला म्हणजे साधकाने दुसरा देह काय आहे म्हणून पुढे पाहावे. असे न करता व सर्वच पायऱ्या एकदम लगबगीने पायाखाली तुडवून म्हटल्यास सर्वच घोटाळा होईल. मग या धांदलीत झोप व समाधी, अज्ञान व विज्ञान यातील समअवस्थेमुळे भेदच कळेनासे होऊन झोपेचंच समाधी व अज्ञानासच विज्ञान म्हणून साधकाचा घोटाळा होणार आहे. स्थिर भोवरा व अतिवेगाने फिरत असल्यामुळे स्थिर वाटणारा भोवरा, त्याचप्रमाणे अंधार व अतिप्रकाशामुळे उत्पन्न झालेली काळोखी ही वरवर जरी सारखी भासली तरी दोहोंच्या अवस्थेत जमीन आसमानचा फरक आहे व दोहोंची कार्येही भिन्न भिन्न आहेत. सबब पायरी पायरीने चढत गेल्यास वरील घोटाळा उत्पन्न होणार नाही. 3. या ठिकाणी दुसरीही गोष्ट सूचनेदाखल सांगून ठेवणे अगत्याचे आहे. ती गोष्ट म्हणजे शास्त्रातील उलटसुलट निरूपण पद्धतीबद्दल साधकाचे ठिकाणी म्हणजे शास्त्रातील खरेखोटेपणाबद्दल उठणारे संशय कसे निर्मूल आहेत हे साधकास पटविणे. म्हणून शास्त्र निरूपण पद्धत कशी आहे ते पाहू. एखादी गोष्ट साधकास समजावून सांगणे झाल्यास त्या गोष्टीचे महत्त्वपूर्ण वर्णन व त्याची एखादी मोठी फलश्रुती सांगितलेली असते व ती गोष्ट एकदा पूर्णपणे साधकास समजली म्हणजे त्या पुढील गोष्ट सांगण्यापूर्वी समजलेल्या गोष्टीची तुच्छता व समजावून सांगितले जाणाऱ्या पुढील गोष्टीचे महत्त्व व फलश्रुती पुन्हा भडक भाषेत रंगवून सांगणे ही पद्धत आहे. याचे कारण असे की एखादी गोष्ट समजवायची असल्यास त्याचे महत्त्व वर्णन केल्याशिवाय किंवा एखाद्या मोठ्या फलप्राप्तीची लालूच दाखविल्याशिवाय त्या गोष्टीकडे प्रवृत्तीच होत नाही व अशा रीतीने एकदा ती गोष्ट समजली म्हणजे त्याबद्दलची तुच्छता आपोआप निर्माण होऊन जमलेल्या गोष्टीचा त्याग घडतो व त्यापुढील गोष्ट जाणण्यास साधक उद्युक्त होतो. ही साधकाची मनोभूमिका लक्षात घेऊन श्रुती माऊलीने पायरी पायरीने प्रथम अन्नब्रह्म असे सांगून जीवास संपादन करण्याचे कामास उद्युक्त केले. त्यानंतर स्थूल देहच ब्रह्म असे सांगून स्थूल देहास कोड कौतुक करण्यास थोडा अवधी दिला. त्यानंतर स्थूल देहास घडणारे भोग वास्तविक सूक्ष्म देहासच होतात. स्थूल शरीरात सूक्ष्म शरीर नसले तर स्थूल शरीर हे केवळ प्रेतव्रत असून त्या प्रेतास कसलेही भोग घडू शकत नाही. सबब स्थूल देहाचे मागे असलेले मन, बुद्धी, इंद्रिये, प्राणरूपी सूक्ष्म देहच ब्रह्म म्हणजे मोठे असा मोठेपणा देऊन सूक्ष्म देहाचे निरूपण केले. तदनंतर सूक्ष्म देहासही गिळून गप्प बसणारा जो कारणदेह तो मोठा म्हणून कारण शरीर ब्रह्म आहे अशी त्याची महती गायली व तेच तू होऊन राहा असा उपदेश केला. कारणदेह साधकाचे पूर्ण पचनी पडल्यावर त्याचाही निषेध करून त्यास जाणणारा ज्ञानस्वरूप महाकारण देहच ब्रह्म आहे. सबब तेच तू होऊन राहा असे सांगितले व महाकारण देहाचा अभ्यास पूर्ण झाल्यावर आतापर्यंत एका देहाचे सापेक्षेने दुसरा देह मोठा व तोच ब्रह्म असे सांगत महाकारण
महाकारण देहाचाही निपट करून निश्चळ ब्रह्म निरूपण करण्याचा प्रसंग जेव्हा श्रुतीवर येऊन पडला, त्यावेळी मात्र तिने कानावर हात ठेवले व नेती नेती ते नफे नफे असे एकच वाक्य उच्चार करीत राहिली. अज्ञान नव्हे ते ब्रह्म, ज्ञान नव्हे ते ब्रह्म, व ज्याला तुम्ही ब्रह्म म्हणता ते नव्हे ते ब्रह्म, असा निषेध रूपाने तिने चौदेहा पलीकडील परब्रह्माचे वर्णन केले. याचे तात्पर्य हेच की अमुक अमक्यापेक्षा मोठा आहे असे जेव्हा म्हणण्यात येते, त्याचा अर्थ तो सर्वश्रेष्ठ असा होत नाही. सुईचे सापेक्षेने दाभण मोठे असले तरी पाहणाऱ्यापेक्षा ते मोठे असू शकणार नाही. सबब लहान मोठेपणा हा वस्तूच्या ठिकाणचा स्वयंसिद्ध गुणधर्म नसून सापेक्ष भावनेने वस्तूवर आलेला आरोपित धर्म होय. त्याच न्यायाने अन्न ब्रह्म, स्थूल ब्रह्म, कारण ब्रह्म व महाकारण ब्रह्म असे क्रमवार एकापेक्षा एक मोठे सांगून मग यापैकी कोणतेच मोठे ब्रह्म नव्हे असे सांगण्यात एक अवस्था दुसऱ्याचे सापेक्षेने मोठी असली तरी वास्तविक ते ब्रह्म नसून परब्रह्म काही औरच आहे असा बोध करण्याचा हेतू आहे. 4. वरील निरूपण पद्धती ध्यानात ठेवून ब्रह्म कशास म्हणावे, का म्हणावे व कोठेपर्यंत म्हणावे व ज्याला एकदा ब्रह्म म्हटले ते ब्रह्म नव्हे असे फिरून त्याच तोंडाने का सांगितले जावे, हे नीट समजावून घेणे जरुरीचे आहे. भात होण्याकरिता तांदळाचे भोवण्याखाली जाळ लाव म्हटले व थोडा वेळ गेल्यावर जाळ काढ असेही सांगितले. ही उलटसुलट वचने एकाच माणसाने भात करणाऱ्या नवशिक्या उमेदवारास सांगितली. त्यावेळी त्यास विस्मय झाला, पण त्याच्या गुरुने समजावले की बाबा, भात होईपर्यंत जाळ लावण्याची जरुरी असली तरी भात झाल्यावर जाळ बंद केलाच पाहिजे, नाहीतर भात न होता कोळसा मात्र पदरात पडेल. त्याचप्रमाणे कोणतेही साधन साध्य हातात येईपर्यंत करण्याची जरुरी असते. त्याप्रमाणे त्यापुढे क्षीण मात्र होऊन प्राप्तीचे नावाने पूज्य. याच न्यायाने सूक्ष्म शरीर ब्रह्म म्हटले की त्या शरीराचा मोठेपणा कशात आहे एवढे समजले की त्याचा ब्रह्मपणाही गेला व त्यापुढील वस्तू संशोधन करणे भाग आले. सबब आपल्या कार्यापुरते एखाद्या वस्तूस दिलेला मोठेपणा हा कायमचा नाही. बखत पडे बाका तो गद्दे को कहे काका, यातील गाढवास दिलेला मोठेपणा आल्या प्रसंगामुळे आहे. त्याचप्रमाणे जीवावर स्वरूप विस्मृतीमुळे जीवदशा येऊन बाकी प्रसंगच ओढवला आहे. सबब तो ज्याच्या झपाट्यात सापडला त्यास ब्रह्म म्हणूनच त्यातून सुटका करून घेणे आहे. ससुरबाई तुझी पाठ मऊ म्हणून तिची स्तुती करून तिच्या मगर मिठीतून सुटका झाल्याबरोबर तिची पाठ परक्याच्या गादीप्रमाणे होती की काय हे त्या सुटलेल्या गृहस्थास विचारावे. चारी देहाच्या मगर मिठीतून सुटण्याकरिताच त्यास काही काळ ब्रह्म म्हटले. ही निरूपण पद्धत लक्षात ठेवून आपण चौदेहांचे वर्णनाकडे वळू.